चला तर मंडळी, जर मी म्हटलं सकाळच्या घाई गडबडीत 10 मिनिटात नाश्त्यासाठी सांबर तयार होऊ शकतं, तर कुकरमध्ये 2 चमचे तेल गरम केले, एक जाडसर चिरलेला कांदा मिनिटभर परतून घ्यायचा, त्यानंतर भाज्या घालायच्या, शेवगाच्या शेंगा, लाल भोपळा, गाजर आणि एक चिरलेला टोमॅटो. पाववाटी तूर डाळ मी 1 ते 1.5 तास पाण्यात भिजवून घेतली आहे. रात्रीच भिजवून ठेवली तरीही चालेल. भिजल्यामुळे 1 वाटी दिसते कारण डाळ फुललेली आहे. त्यामध्ये कढीपत्त्याची पानं आणि डाळ घालायची. सोबत पाव चमचा हळद, आवडीनुसार लाल तिखट, 1.5 चमचा सांबर मसाला आणि चवीनुसार मीठ घालून एकजीव करून 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं. त्यामध्ये 2.5 वाट्या पाणी घालायचं. मिक्स करून कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर 2 शिट्ट्या करून गॅस बंद करून कुकर गार करायचा. कुकर उघडल्यानंतर भाज्या थोड्याशा बाहेर काढून घ्यायच्या. शेवगाच्या शेंगा सगळ्याच काढायच्या. सांबर घोटून घ्यायचं, भाज्यांमध्ये घालायचं. गरज वाटल्यास पाणी वाढवू शकतात. 3 चमचे चिंचेचा कोळ, 1 चमचा गूळ घालायचा. एक उकळी येऊ द्यायची. एक तडका घालायचा आहे. तेल, जिरं, मोहरी, लाल सुकी मिरची आणि कढीपत्ता. एक उकळी आली की चटकदार सांबर आपलं इथे झटपट तयार झालं.